नमस्ते. जानू फिटनेसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, वजन कमी करण्यासाठी अनेक मैत्रिणींना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही आणि वजन झपाट्याने वाढते व लठ्ठपणा येतो आपल्याला आणि लठ्ठपणामुळे आपल्याला अनेक आजारही उद्भवतात. भविष्यात आजार टाळायचे असतील तर आजपासूनच आपण व्यायामाची सुरुवात ही केलीच पाहिजे. शारीरिक, मानसिक विकास करायचा असेल तर व्यायाम करणं फार महत्त्वाचं आहे. पाण्याने तर आपण रोजच आंघोळ करतो, पण आपण घामाने जर आंघोळ केली तर आपल्याला खूप फ्रेश, आनंदी, उत्साही वाटणार आहे. त्याच्यानंतर आपलं वजन वाढलेलं असेल तर ते वजन कमी होणार आहे. आज व्यायाम केला तर उद्या आपल्या ज्या कॅलरीज आहेत त्या बर्न होणार आहेत आणि आपलं वजन हळूहळू कमी होणार आहे. जेव्हा आपण योग्य खाणे आणि व्यायाम करण्याचा विचार करतो त्यावेळेस आपण काय करतो की ते मी उद्या करेन, मी उद्यावर ढकलते. ते मी आज सुरुवात नाही करत, मी उद्या करेल व्यायामाची सुरुवात, मी उद्यापासून वजन कमी करण्याचा प्रयत्न करेल. पण मैत्रिणींनो, उद्या कधीच येत नाही. त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही आत्ता लगेच ताबडतोब आजपासूनच सुरुवात केली पाहिजे तुमचं वजन कमी करण्यासाठी आणि हेल्दी आहार घेण्यासाठी. शरीर जर निरोगी करायचं असेल तर व्यायाम केलाच पाहिजे. ज्या व्यक्ती व्यायामासाठी वेळ काढून व्यायाम करतात त्या व्यक्ती औषध उपचार आणि रुग्णालयाचा जो खर्च असतो त्याच्यातून ते काय करतात, वाचवतात. कारण की ज्या व्यक्ती व्यायामासाठी वेळ काढून व्यायाम करत असतात त्यांना औषध उपचार आणि रुग्णालयाची गरजच भासत नाही. ते एकदम तंदुरुस्त, फिट आणि हेल्दी राहतात. त्याच्यासाठी व्यायाम करणं फार महत्त्वाचं आहे आणि आपल्या शरीरावर जे वाढलेलं फॅट आहे, जी वाढलेली चरबी आहे, जे वाढलेलं वजन आहे ते कमी करणं किती महत्त्वाचं आहे आणि आज ती काळाची गरज बनलेली आहे. जर तुमचं वजन वाढलेलं कमी करायचं असेल तर तुम्ही रोज व्यायाम व हेल्दी डाएट फॉलो करायलाच पाहिजे. जर तुम्ही स्वतः व्यायामासाठी वेळ काढला नाही तर तुम्हाला आजारपणासाठी वेळ काढावा लागणार आहे आणि तुम्हाला दवाखान्यामध्ये तो वेळ द्यावा लागणार आहे. आता जर तुम्ही व्यायाम केला नाही, तुमचं वजन कमी केलं नाही, मी करू शकत नाही असं आपण म्हणायचंच नाही आहे. मी कोणतीही गोष्ट करू शकणार आहे, मी त्याच्यासाठी संघर्ष करणार आहे आणि मी ते शक्य करून दाखवणार आहे. मी माझं वजन कमी करून दाखवणार आहे. आता ह्या इथे ज्या मैत्रिणी आलेल्या आहेत ना, त्यांचं सर्वांचं वजन कमी करण्याचं एक टार्गेट आहे आणि त्यांना वजन कमी करायचंच आहे आणि मीही माझं वजन कमी करणारच असं त्या स्वतःशी मनाशी ठरवून आलेले आहेत आणि रोज त्या एक्सरसाइज करतायत, हेल्दी डाएट फॉलो करतायत आणि रोज काय करतायत, व्यायाम करतायत. त्यांना फिट राहायचं आहे, हेल्दी राहायचं आहे. पुढे जे येणारे आजार आहेत ते त्यांना काय करायचे आहेत, कमी करायचे आहेत किंवा ते आजार येऊच नये त्याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत त्यांचे. कोणाची कंबर दुखते, कोणाचे गुडघे दुखत आहे, कोणाला थायरॉईडचा त्रास आहे, कोणाला हार्मोन्स अनबॅलन्स आहे, वजन वाढलेलं आहे, पोटाची चरबी वाढलेली आहे ती कमी करायची आहे, चालताना धाप लागते आहे, असे बरेच प्रश्न असतात वजन वाढल्यानंतर, बरोबर आहे ना. असे अनेक आजार उद्भवत असतात आणि हेच आजार कमी करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. आणि आता थंडीचे दिवस सुरू आहे आणि बरेच वेळा आपल्याला या थंडीच्या दिवसांमध्ये सारखं झोपावंसं वाटतं, गोधडी घेऊन छान झोपावंसं वाटतं. पण जर समजा तुम्ही जर ह्या गोधडीमधून बाहेर आला, तुमच्या स्वतःसाठी वेळ दिला, 1 तास तरी व्यायाम केला तर बघा तुम्ही इतकं फिट आणि इतकं तंदुरुस्त राहणार आहे. तुमचे गुडघेदुखी, कंबरदुखी, पोटावरची चरबी, मांड्यांवरची चरबी सर्व कमी होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट तुम्ही छान सुंदर दिसणार आहेत. कारण की वजन वाढल्यानंतर आपलं शरीर पूर्ण बेडोल झालेलं असतं आणि आपण स्वतःला आवडत नाही. आरशामध्ये बघितल्यानंतर पोट वाढलेलं असतं, मांड्यांची चरबी, छातीच्या भागाची चरबी आणि आपण कोणत्याच ड्रेसमध्ये फिट दिसत नाही. त्याच्यामुळे आपण स्वतःलाच आवडत नाही, बरोबर आहे ना. तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो, आपण रोज स्वतःसाठी वेळ काढून व्यायाम केला पाहिजे, हेल्दी डाएट आहार घेतला पाहिजे, म्हणजे आपलं वजन कमी व्हायला मदत होणार आहे. बरेच वेळा आपल्याला घरातल्या कामामधून वेळ मिळत नाही. बरेच अशा स्त्रिया आहेत, माता भगिनी आहेत की त्यांना अजिबात वेळ मिळत नाही. आता इथे ह्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना पण वेळ मिळत नाही, पण त्या सकाळी त्यांची मुलं शाळेत गेल्यानंतर त्यांचं सर्व आवरून दिल्यानंतर, मिस्टरांचं आवरून दिल्यानंतर त्या 10 ते 11:30 वाजेपर्यंत हे व्यायाम करतात. ते 1.5 तास व्यायाम करतात. तर त्या कधी मैत्रिणींनो, मी स्वतःसाठी वेळ काढते. माझ्या घरातलं काम आवरून, त्याच्यानंतर 2 मुलांचं सर्व आवरून मी माझं स्वतःसाठी वेळ काढते आणि त्याच्यानंतर माझ्याकडे ह्या मैत्रिणी येतात. त्यांना मी 1 ते 1.5 तास देते व्यायामासाठी. त्यांच्याकडून छान व्यायाम करून घेते
त्याचबरोबर माझा हा मुलगा आहे तो आम्ही व्यायाम करत असताना तो खेळत असतो, काहीतरी उद्योग करत असतो, पण त्याला सांभाळून आम्ही एक्सरसाइज अशा पद्धतीने करतो. जर मी वेळ काढला नसता आणि ह्या ज्या बाकीच्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी वेळ दिला नसता तर त्यांचं पण वजन कमी झालं नसतं. कारण की मी माझं वजन कमी करण्याचा अनुभव जसा तुमच्यासोबत शेअर करते त्याच पद्धतीने ह्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या घरी येतात आणि त्या छान 1 ते 1.5 तास व्यायाम करतात रोज आणि त्यांचं वजन कमी करतात. त्याच पद्धतीने हेल्दी डाएट पण फॉलो करतात. असे बरेच तर मैत्रिणींनो, विचार कसला करतायत, आजपासूनच व्यायामाची सुरुवात करा की तुमच्या शेजारी योगाचे क्लासेस वगैरे असतील तर ते जॉईन करा, तिथे व्यायाम करा किंवा घरी मोबाईलवरती भरपूर व्यायामाचे व्हिडिओ आहेत, माझ्या चॅनलवर पण आहेत, ते व्यायामाचे व्हिडिओ बघा, व्यायाम करा. म्हणजे तुमचं वजन तर कमी होणारच आहेत पण तुम्ही फिट हेल्दी राहणार आहेत आणि तुमचे जे आलेले आजार आहेत किंवा येणारे पुढे जे आजार आहेत ते कमी होणार आहेत. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवला की तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा तुम्हाला फिट आणि हेल्दी राहायचं असेल तर तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ आवडेल असं मला वाटतं. तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला ते. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं वजन कमी करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे त्यांना पण वजन कमी करायचं असेल पण सुरुवात कुठून करावी किंवा त्यांना वेळ मिळत नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ प्रत्येक मैत्रिणीला तुमच्या शेअर करा. लाईक करायला विसरू नका. छोटंसं एक घंटीचं बटन असतं ते पण प्रेस करा म्हणजे पुढचा जो व्हिडिओ मी घेऊन येईल त्याचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येईल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.